तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर राज्यामध्ये मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत आता फेलोंची निवड ही केली जाणार आहे. यासाठी 2026 मधील नवीन जी-आर हा आलेला आहे. तर या जी-आरमधून आपण पाहणार आहोत या कार्यक्रमाचे निकष, अटी, शर्ती व फेलोंना मिळणारं मानधन व त्याचबरोबर या योजनेअंतर्गत असलेली इतरही माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी-आर आणि या जी-आरचा विषय हा येथे आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत फेलोंच्या निवडीचे निकष, अटी, शर्ती आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत. आणि हा जी-आर 8/4/2026 म्हणजेच 8 एप्रिल 2026 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे. त्यानंतर ही प्रस्तावना व या प्रस्तावनेनंतर हा शासन निर्णय. तर सुरुवातीला शासन निर्णय पाहण्या अगोदर मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम म्हणजेच फेलोंची निवड, हे नेमकं फेलो म्हणजे काय आहे? तर फेलो ही अशी एक कार्यक्रम आहे की या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील नवतरुण या शासनामध्ये काम करण्याची संधी ही त्यांना उपलब्ध होते आणि त्यामधून त्यांना दरमहा 55 ते 60 हजारापर्यंतचं मानधन हे यामधून प्राप्त होतं आणि शासनासोबत काम करण्याचा अनुभव देखील या तरुणांना मिळतो. तर आता आपण या कार्यक्रमाची सविस्तर माहिती येथून पाहूया. त्यामध्ये शासन निर्णय. तर मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने फेलोच्या निवडीचे निकष, अटी, शर्ती निश्चित करण्याच्या दृष्टीने तसेच नामांकित शैक्षणिक संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्याच्या दृष्टीने शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026-27 करिता फेलोच्या निवडी संदर्भातील निकष, फेलोंच्या नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांची रूपरेषा व अंमलबजावणीबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. तर तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयामधून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सन 2026-27 याकरिता निवडीचे जे काही अटी, निकष, शर्ती याची अंमलबजावणी आता खालील दिलेल्या माहितीनुसार करण्यात येणार आहे आणि त्याचनुसार राज्यातील फेलोंची निवड देखील करण्यात येणार आहे. तर आता आपण त्या संदर्भातली माहिती पाहूया की ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता कार्यक्रमाची अंमलबजावणी. अंमलबजावणी यामध्ये आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अधीनस्थ अर्थ व सांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत करण्यात यावी. त्यानंतर फेलोंच्या निवडी संबंधीतील निकष. त्यामध्ये अर्जदार हा भारताचा नागरिक असावा. एकच निकष आहे, तो म्हणजे अर्जदार भारताचा नागरिक असावा. त्यानंतर शैक्षणिक पात्रता. कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान 60% गुण आवश्यक असावा. जो फेलो आहे, ज्याला अर्ज करायचा आहे, त्याची शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवीधर तो असायला हवा आणि त्यामध्ये त्यांना किमान 60% गुणाने तो पासआउट झालेला असावा. त्यानंतर आता फेलोचा अनुभव म्हणजे जो काही अर्ज करणार आहे त्याचा अनुभव कसा असायला हवा. किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, आर्टिकलशिप 1 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकता अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावं लागणार आहे. तुमच्या अनुभवाचं जे काही स्वयंघोषणापत्र आहे ते देखील तुम्हाला यामध्ये द्यावं लागणार आहे. तर जो अर्जदार आहे त्याला आता तुम्ही येथे पाहू शकता भाषा व संगणक ज्ञान हे देखील असायला हवं. त्यामध्ये भाषा ज्ञानमध्ये मराठी भाषा ही लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील व तसेच हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे हे देखील आवश्यक आहे आणि तसेच संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान त्याला असणं आवश्यक आहे. तरच तो या कार्यक्रमाअंतर्गत अर्ज हा करू शकतो. तर आता अर्जदाराचं वयोमर्यादा. त्यामध्ये उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान 21 व कमाल 26 वर्ष असावे. तर तुम्ही पाहू शकता यामध्ये वयाची अट ही खूपच कमी आहे. जो अर्जदार आहे तो किमान 21 वय वर्षाचा असावा, त्याच्या खाली चालणार नाही व कमाल 26 वर्षाचा असावा, त्याच्यावर ही चालणार नाही. तर अशा काही प्रकारची वयोमर्यादा यामध्ये असणार आहे. त्यानंतर अर्ज करावयाची पद्धत. तर अर्ज हा
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहित केलेल्या ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रणालीद्वारे उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे. तर हा अर्ज याची प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे. याची ॲप्लिकेशन प्रणाली अर्थ व सांख्यिकी महासंचालनालय हे विहित करतीलच. त्यानंतर अर्जाकरिता आकारण्यात येणारे शुल्क, तर तुम्हाला अर्जासाठी 500 रुपये शुल्क हे देणं गरजेचं आहे. त्यानंतर फेलोंची संख्या, तर सदर कार्यक्रमाअंतर्गत फेलोंची संख्या ही 60 इतकी निश्चित करण्यात आलेली असून त्यापैकी महिला फेलोंची संख्या ही फेलोंच्या एकूण संख्येच्या 1 ते 3 पट राहील. त्यानंतर 1 ते 3 महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुषांची देखील निवड यामध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर फेलोंचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याच्या समक्ष असेल. तुम्ही पाहू शकता यामध्ये जो शासकीय सेवेतील अधिकारी आहे की ज्याचं गट ही पदवी आहे त्याच्या समक्ष हा असणार आहे. त्यानंतर नियुक्ती संदर्भातील कार्यवाही, आता नियुक्ती कधी होणार आहे तर नियुक्ती संदर्भातील कार्यवाही फेलोंच्या निवडीसाठी जाहिरात देणे, अर्ज मागवणे, अर्जाची छाननी करणे, परीक्षा घेणे, उमेदवाराची निवड करणे, नियुक्ती देणे यासाठी तसेच सदर कार्यक्रम राबवण्याकरिता कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ नियुक्ती, आवश्यकतेनुसार वेबपेज तयार करणे व अद्ययावत ठेवणे, कार्यक्रमाचा प्रचार व प्रसिद्धी या कामासाठी आवश्यक संस्थेची नेमणूक इत्यादी बाबींची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी महासंचालनालय महाराष्ट्र राज्य शासन मुंबई यांच्यामार्फत पार पाडण्यात येणार आहे. तर जी काही फेलोंची नियुक्ती करण्यात येणार आहे त्यामध्ये आधी फेलोंच्या निवडीसाठी जाहिरात ही देण्यात येणार आहे. मग अर्ज मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर अर्जाची छाननी होणार आहे. अर्जाची छाननी झाल्याच्या नंतर परीक्षा घेण्यात येणार आहे व परीक्षा घेतल्याच्या नंतर उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे. तर अशा काही प्रकारची कार्यपद्धती ही नियुक्ती संदर्भातील असणार आहे. त्यानंतर निवडीची कार्यपद्धत, निवड ही कशा प्रकारे केली जाणार आहे याची देखील कार्यपद्धती यामध्ये देण्यात आलेली आहे. यामधील देखील आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणं अनिवार्य आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा, ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट यामध्ये द्यावी लागणार आहे. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालनालयाच्या mahadesmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. त्यातील अटी व शर्तीचे उमेदवाराने पालन करणे आवश्यक राहील. त्यानंतर यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत काम केलेले फेलो पुनश्च या कार्यक्रमाअंतर्गत फेलो निवडीसाठी पात्र असणार नाहीत. तसेच फेलोंनी अर्जात नमूद करणे आवश्यक देखील आहे. जर तुम्ही याआधी या कार्यक्रमाअंतर्गत काही काळ काम केलेलं असेल तर तुम्ही पुन्हा हा अर्ज भरू शकत नाही. तर वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या सुमारे 210 उमेदवारांना दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर निबंध विहित तारखेस विहित वेळेत ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागेल. त्यानंतर वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या 210 उमेदवारांची मुलाखत ही मुंबई येथे देखील घेण्यात येणार आहे. ही झाली कार्यपद्धती, हा झाला समोरील भाग. पण जो अर्जासाठी महत्त्वाची माहिती होती ती आपण वरील पाहिली आहे. जसं की वयोमर्यादा असेल, शैक्षणिक पात्रता असेल, तुमची जी काही पेपर आहे तो कसा होणार आहे याविषयीची माहिती असेल. तर आता सर्वात उमेदवारांच्या जवळचा विषय तो म्हणजे विद्यावेतन, म्हणजेच दरमहा मिळणारं वेतन हे किती असणार आहे हे आपण पाहणार आहोत. त्याआधी फेलोशिप कार्यक्रमासाठी नियुक्तीचा कालावधी, म्हणजे तुमची जर नियुक्ती या कार्यक्रमाअंतर्गत झाली तर तुम्ही यामध्ये किती महिने काम करणार आहात. तर यामध्ये फेलोंची नियुक्ती ही 12 महिने कालावधीसाठीच असेल. यामध्ये वाढ करण्यात येणार नाही. तसेच फेलो हा रुजी झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्याची त्याची नियुक्ती ही आपोआप संपुष्टात येईल. म्हणजेच 12 महिन्यासाठी तुम्हाला हा कार्यकाळ फेलो कार्यक्रमाअंतर्गत असणार आहे. तर आता त्यानंतरचा जवळचा विषय तो म्हणजे विद्यावेतन, तेच तुम्हाला मिळणारं दरमहा मानधन. त्यामध्ये सदर कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन हे 56,100 व प्रवासी खर्च रुपये 5,400 असे एकत्रित रुपये 61,500 रुपये छात्रवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येतील. तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारचं मानधन हे या कार्यक्रमाअंतर्गत तुम्हाला असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता जर तुमची या कार्यक्रमाअंतर्गत निवड झाली
तर तुम्हाला 1 वर्षाचा कालावधी असून दरमहा 61,500 रुपयापर्यंत मानधन या कार्यक्रमाअंतर्गत पडणार आहे. त्यानंतर शैक्षणिक कार्यक्रम आहे, इतरही कार्यक्रम आहेत. फेलोच्या नियुक्ती अनुषंगाने विहित करण्यात असलेल्या अटी व शर्ती या इथे आहेत, त्या देखील आता आपण पाहूया. त्यामध्ये निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर संबंधित अधिकाऱ्यावर निवडीसाठी कोणत्याही प्रकारचे दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारास निवड प्रक्रियेतून बाद करण्याचा अधिकार अर्थ व सांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र शासन यांचा राहील. तर हे जे काही अटी व निकष आहेत हे सहज जास्त तर यामध्ये काही होत नाहीत. त्यामुळे हे काही महत्त्वाचे आपण सध्या तरी पाहत नाहोत. पण जे काही महत्त्वाचे आहे की जसं की कार्यक्रमाची अंमलबजावणी असेल, फेलोंच्या निवडीचे निकष असतील, शैक्षणिक पात्रता असेल, अनुभव असेल, भाषा सांकेतिक ज्ञान असेल, वयोमर्यादा, अर्ज करावयाची पद्धत, फेलोंची संख्या व मिळणारं मानधन याविषयीच्या महत्त्वाची माहिती आपण या शासन निर्णयामधून पाहिलेली आहे. तर ही होती या कार्यक्रमाअंतर्गत असलेली मान्यता देण्यात आलेली महत्त्वाची माहिती. माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.